मी आहे पाटील घराण्यातली आणि आमच्याकडे कांद्या पोह्याचा कार्यक्रम म्हटला की हा प्रश्न 100% विचारला जातो, मुलीला पुरणपोळीचा स्वयंपाक येतो काय? एखादा पाहुणा आला की आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी पाहुणचार म्हटल्यानंतर पुरणपोळी खाऊ घातली नाही तर त्याला नाव ठेवलं जातं. म्हणून माझ्या आईने मला लहानपणीच पुरणपोळीचा स्वयंपाक शिकवलेला. असो तर मस्तपैकी सणावाराला मी सकाळी उठून असं माझं रुटीन आवरून घेत असते. आता 2 मुलं झाले तरी मला अजिबात कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. क्वांटिटी कमी आहे मान्य करते, पण करावं तर ते सगळंच लागतं ना. जरी कमी क्वांटिटी असेल तर पुरण मला वाटावं लागतं, त्याच्यामध्ये गूळ घालून छान शिजवावं लागतं. मी स्वतः भरपूरदा एक्सपिरियन्स केले. एखाद्याच्या घरी गेला आणि स्वयंपाकच रेडी नसतोय तर अशा वेळी ना समोरच्या व्यक्तीला मे बी नसतं होत फील, पण आपल्याला लगेचच फील होतं. म्हणून ना माझ्यात तेवढं आहे की बाबा मी किती घरामध्ये माणसं येऊ दे, किती घरात लोक असू दे, टायमावर खाऊ पिऊ घातल्याशिवाय त्यांना राहणारच नाही. हे माझ्यात म्हणजे प्लस पॉईंट म्हणावं. तर तुमचा काय प्लस पॉईंट आहे कमेंट करून सांगा.